नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ॲक्च्युअलमध्ये हे व्हिडिओ मी शुक्रवारी शूट केलं होतं. कारण शुक्रवारी चेतनची हळद होती डोंबिवलीत आणि डोंबिवलीत जायचा होता म्हणून मी दिवा स्टेशनला ट्रेनची वाट बघत होतो. जवळजवळ 5 ते 10 मिनटं मी ट्रेनची वाट बघत होतो, पण ट्रेन काही येत नव्हती. शेवटी एकदाची मला कल्याण ट्रेन येताना दिसली. कल्याण ट्रेन जशी येली तशी कल्याण ट्रेनमध्ये मी बसलो आणि डोंबिवली जाऊन निघालो. तुम्ही डोंबिवली स्टेशन बघू शकतास. डोंबिवली स्टेशनला उतरल्यानंतर मी ऑटो पकडले आणि सोनारपाड्यात गेले. या बिल्डिंगमध्ये पोचलो आहे आणि बिल्डिंगमध्ये डेकोरेशनचं काम पूर्ण झाला होता. तुम्ही ही रांगोळी बघू शकतास. ज्याने कोणी पण ही रांगोळी काढल्या ना, ती रांगोळी जबरदस्त काढल्या ना. लिफ्टमध्ये येताना माझ्यासोबत अमित भेटलो. गाडी थोडी कमी पडतील म्हणून मी काय सांगले माझ्यासोबत चल. या आमचा चेतनच्या आईचा घर आणि आमचं नवरदेव चेतन लोके. बघू शकतास तुम्ही किती खुश आहे. याच्या चेहऱ्यावर किती खुशी आहे, कारण फायनली माझं लग्न ठरला असं तो मनातल्या मनात बोलत होतो. यो नवरदेवाचा भाव हरीश लोके आणि यो आमचं ऋग्वेद. डेकोरेशनचं काम करत होतो आमचं रुपेश, कारण गणपती गावात डेकोरेशनचं काम तो करता, त्याच्यामुळे त्याला चांगलाच अनुभव आहे म्हणून तो डेकोरेशनचं काम करत होतो. आधी समानाचं बोर्ड लागून झाल्यानंतर मागचे जे गोंडे होते ते गोंडे मी लावले होते आणि गोंडे लावून झाल्यानंतर नवरदेवाची आऊस येतात आणि मला विचारतं एवढं लेट कशाक झालो. मी काहीतरी कारण सांगलं आणि गप्प रवलं. डेकोरेशनचं काम झाला तसा वहिनी घरात गेली. घरातनं तांदळाचं ताट, आंब्याची पाना, गोंड्याची फुला आणि बांगडे घेऊन बाहेर इली. तर मी ह्या रुपयाक विचारलं, रुपया काय आहे ह्या? तर रुपो म्हणता तू चांगल्याच माणसाक विचारलं, माका पण काय माहिती नाही, फक्त बघित रव आपल्यात ती तांदूळाची जी प्रथा असतात तीच असतली असं माका सांगून त्यांनी गप्प केल्यान. मी गप्प शूटिंग करूचा काम करत होतोय आणि हकडे आमचं हरेश याची कोणाची कळ काढल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही म्हणून ऋग्वेदची कळ काढत होतो. ऋग्वेद नको सांगित होतो तरी पण तो मस्करी करीत होतो. शेवटी एकदाची यांनी तांदूळ याची घेतलेल्यानी, हे काय रेशनचे तांदूळ नव्हते तरी पण ती प्रामाणिकपणे तांदूळ याचीच होते. जशी यांनी तांदूळ याची घेतल्यानी तशी मी याला निलो. आम्ही दोघा टेरेसवर जाऊन निघालो. टेरेसवर DJ ऑपरेटर त्याचे DJची सेटिंग करत होतो आणि त्या मी शूट करत होतो. नेलो तिकडे जाऊन बसलो, कारण त्या कामावरचे मेसेज होते, त्या कामावरच्या मेसेजला रिप्लाय देणे महत्त्वाचा होता म्हणून तो रिप्लाय देत होतो. बाजूक त्याच्या निशाण पण बसलो होतो. मी त्यांच्याकडचं कॅमेरा फिरवले आणि परत हकडे केलं आहे आणि DJ ऑपरेटरकडे कॅमेरा केलं आहे. आईचं सगळं निरीक्षण करून झाल्यानंतर मी याला सांगलं चला आपण खाली जाऊया आणि आम्ही खाली जाऊन निघालो. तर खाली आमचं नवरदेव विक्ट्रीचा सिग्नल करत होतो, पण या विक्ट्री नव्हता. तो सांगत होतो की आता मी एकटो नाही, आता आम्ही दोघा होतलो. आणि त्याच्या चेहऱ्यावरती खुशी होती आणि जी स्माईल होती ती बघण्यासारखी होती. नवरदेवाचे फोटो काढून झाले. त्याच्यानंतर फॅमिली फोटोशूटचे टाईम इलो आणि फॅमिली फोटोशूट चालू झालो. यांचं फॅमिली फोटोशूट पण मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत होतं. मी एका बाल्कनीत गपचूप उभं होतं आणि यांची रेकॉर्डिंग करत होतं. सगळे वारंवार याच्या फॅमिलीतले सगळे एक येऊन फोटो काढत होते. नंतर आमचे सगळे मित्रपरिवार ते पण फोटो काढू केले. मी एका पण फोटोत नव्हतं, कारण मी फक्त शूटिंग करत होतं, कारण मला ब्लॉग बनवायचं होतो. तुम्ही बघू शकता यांचा फोटोशूट काय संपत नव्हता. तो कॅमेरामॅन कंटाळलो होतो. आमचं वैभव अजून कोणाक नाही कोणाक बघित होतो आणि शेवटी त्यांनी कॅमेरामॅन फोटो नाही काढणार म्हणून सेल्फी काढून घेतल्यान. त्याच्यानंतर आमचे सगळे पोर हळदीचे ड्रेस घालून रेडी होते, कारण आमच्या नवरदेवाक आता थोड्याच वेळात हळद लागणार होती. फोटोशूट झाल्यानंतर याची ओवाळणी चालू झाली. ओवाळणी वहिनी करत होती आणि आमचं चेतन मात्र हसत होतो, कारण याचं कायमच चेहरा हसरो होतो. ही हळद होती, थोड्याच वेळात आमच्या नवरदेवाच्या अंगात हळद लागणार होती. नवरदेव मनातल्या मनात जाम खुश होतो. चेहऱ्यावर त्याचा स्माईल बघू शकतास. आणि शेवटी एकदाची नवरदेवाक हळद लावूक चालू केली. आणि नवरदेवाचं धेडो ऋग्वेद याची दुसऱ्या दिवशी शनिवारी एक्झाम होती. पहिल्यांदा तो आयुष्यात चांगल्या टाईमला एक्झाम इली असं मनातल्या मनात म्हणत होतो, कारण ते का हळदीन माकूचा होता, पण एक्झाम असल्यामुळे त्याला काय आमका जास्त हळद लावूक भेटली नाही. मग सगळे लोक नवरदेवाकच हळद लावत होते आणि फोटो काढत होते. एकदाची हळद लावलो आणि आम्ही टेरेसवर जाऊन परत निघालो. आणि टेरेसवर जाऊन बघतो होतं काय आमचं इनो एकटो DJच्या समोर नाचत होतो आणि नाचायचा जाम याड. ह्यो स्लो मोशन पण भावाचा आमचा लय भारी असता. ह्यो एकटोच नाचत होतो म्हणून कंपनी देण्यासाठी आमचं निलो नाचाक लागलो. निलो नाचताना शूटिंग करत होतो भावाची, कारण भाऊ नाचतात तसो. शेवटी सगळी फॅमिली नंतर वरती इली आणि नवरदेवाची आऊस पण नाचाक लागली. म्हणून मी शूटिंग करत होतो आणि नवरदेवाची आऊस नाचत होती आणि मी तिच्याकडे कॅमेरा केले होते. म्हणून माका म्हणता यो बघ कसं मरता मेलो असं म्हटल्यान आणि परत नाचाक चालू केल्यान. नाचना काय सोडित नव्हती.
अकडे तसर मी ह्यांचो कॅमेरो हटवले आणि आमच्या पोरांकडे कॅमेरो केलं तर आमचे पोर धुमाकू घालीत होते. चेतन सयांका सांगित होतो, बाबा माझं लग्न ठरला आज हलदा, आणि वो जोरजोरात नाचत होतो. पण त्या डीजेच्या आवाजात आमका काही ऐकाक येत नव्हता. आमचे पोर नाचण्यात व्यस्त होते. आमचे सगळेच पोर फुल जोशमध्ये नाचत होते आणि यांचा नाचना बघून माका पण नाचारख्या वाटला. म्हणून मी माझो मोबाईल वेदांतकडे दिले आणि तेका सांगले शूट कर, आणि मी नवरदेवाच्या आवशीसोबत नाचाक गेले. मी आणि नवरदेवाच्या आवशीसोबत नाचत होतोय आणि नाचता नाचता माका भूक लागली. म्हणून तिका सांगले आता बस झाला, आपण बिर्याणी खाऊक जाऊया. हे सगळे लोक आधीच बिर्याणी खाऊक बसलेले कारण नाचा नाचन दमले होते. मी वेदांकडून माझा मोबाईल घेतले आणि परत शूटिंग करूक चालू केले. जेवणात चिकन बिर्याणी होती, त्याच्यामुळे सगळेच ताव मारीत होते. माका पण लय जोराची भूक लागली होती, पण माका माझं ब्लॉग बनवूचं होतं म्हणून मी व्हिडिओ शूट करत होतो. ब्लॉग बनवताना शेवटी माका नवरदेवाची मावशी दिसली, ती जेत होती. ती माका म्हणता आता मोबाईल ठेव आणि तू पण जेवू जा. मी मोबाईल ठेवलं आणि जेवूक निघाले. गाईज ह्योच होतो माझा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.